समास पाचवा. चंचल लक्षण. श्रीराम. दोखे ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती. अधोर्थ सांडून वर्तती, इंद्र फणी ऐसी. श्री समर्थ म्हणतात की वायू आणि जाणीव, प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व रज तम हे त्रिगुण त्रिदेव या अगुण अशा परब्रह्म्यात वागत असतात. ज्याप्रमाणे इंद्र आणि फणी एकमेकांवर टपून असतात, त्याचप्रमाणे ही सूक्ष्म चंचल अष्टदा प्रकृती अधजड पांचभौतिकाला आणि उधर्व निश्चळ स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते. तात्पर्य: चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चळत्व ही पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असते. पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी बोजा. चुकाया गेला राजा, चौघा जनांचा. वायू हा पणजा, अग्नी हा अजा, आप बाप आणि पृथ्वी मूल. पणजा पंतवंडांना खाऊन टाकतो, तर मूल बापाला सहज मारते. चौघांचा राजा चुकाऱ्या गेला असे म्हटले आहे. येथे राजा म्हणजे आकाश, म्हणजेच अंतरात्मा होय. हा या लीलेत जणू नाहीसाच झालेला, दुर्लक्षित झालेला दिसतो. देव देवाळयामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला. सृष्टीमध्ये ज्याला त्याला, ऐसेची आहे. देव म्हणजे अंतरात्मा, हा देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो. देवळाची पूजा केली की ती देवाला पावते. सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते. दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली. विवेके प्रत्यये पाहिली, तो एकची नाम. प्रकृती आणि पुरुष हा दोन्ही नावे वस्तुतः एका मायेचीच आहेत. लोक दोहोची कल्पना करतात, पण विवेकाने प्रत्यय घेऊन पाहिल्यावर दोन्ही एकाचीच नावे आहेत हे कळते. नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता. त्याचा बरा शोध घेता, काहीच नाही. नावाप्रमाणे तेथे कुणी पुरुष अथवा स्त्री नाही. लोकांनी तत्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे. सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यावर कळून येते की खरे तर येथे काहीच नाही. स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसी बोलती सकळ. विचार पाहता निवळ, देह नाही. स्त्रीलिंगी नदी आणि ओढा पुल्लिंगी असे सर्व लोक बोलतात. विचार करून पाहिले की कळते की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा देह नाही. आपण आपणास कळेना, पाहो जाता आकळेना. काशास काहीच मिळेना, उदंडपणे. आपण कोण हे आपल्यालाही कळत नाही. शोध घ्यावा म्हणावे तर तेही जमत नाही. अफाटपणामुळे, उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ बसत नाही. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला. आपणासी आपला, गलबला सोसवेना. एकला एक होता तोच उदंड झाला, आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असे झाले. एक असोन फुटी पडली, फुटी असोन स्थिती एकली. विचित्र कळा पैसावली, प्राणी मात्री. एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखा दिसतो, पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असले तर अंतरस्थिती अंतरात्मा एकच होय. अनेक रूपात भासूनही एकत्व भंगू न देण्याची ही अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणीमात्रात पसरली आहे. वल्लीमध्ये जल संचरे, कोरडेपणे हे वावरे. ओले वाचून न थिरे, काही केल्या. वेलीमध्ये पाणी भरून राहिलेले असते,
पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवत नाही. ती बाहेरून कोरडीच असते, पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जगूच शकणार नाही. झाडांमध्ये केली आळी, झाडे धावती निराळी. कित्येक झाडे अंतराळी, उडून जाती. झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात. पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात. कित्येक झाडे आकाशात उंच वाढतात, तर काही झाडे म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात. भूमीपासून वेगळी झाली, परी ते नाहीत वाळली. निराळीच बळावली जेथे तेथे. जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाही. ती जेथे तेथे आकाशात जोमाने वाढतात. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे. नीटची आहे कुवाडे, सर्वथा नव्हे. अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो. अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते. हे सर्व स्पष्ट आहे, त्यात गुप्त काहीच नाही. झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती. मुळाने भेदली जगती, कदापि नाही. झाडापासून झाडे होतात, तीही झाडे आकाशात जातात. देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाहीत. मुळाने पृथ्वी भेदली असे कधी होत नाही. झाडास झाडे खात पाणी, घालून पाळिले प्रतिदिनी. बोलकी झाडे शब्द मथनी, विचार घेती. झाडांना झाडेच खत पाणी घालून रोजच्या रोज पाळतात. जी बोलकी झाडे असतात ती शब्दांचे मंथन करून त्यातील जे सार असते त्याचे ग्रहण करतात. होणार तितुके आधीच झाले, मग कल्प कल्पून बोलिले. जाणत्यासी समजले सकळ काही. जे काही होणार असते ते आधीच होऊन जाते, पण त्याचे विवेचन आपापल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलेले आहे. जो ज्ञानी असतो त्याला सर्व काही नीट समजते. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना. प्रत्यये अनुमानेना सकळ काही. एखाद्याला ते समजले तर उमजत नाही, दुसऱ्या कुणाला ते उमजते पण समजत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. सर्वत्रांचा वडील कोण, हेची पाहावी ओळखण. भेट आपणास आपण जगदांतरे. सर्वाहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा. त्याची म्हणजेच अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी. म्हणजे आपली आपल्याला भेट होते, म्हणजेच स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हेही कळून येते. अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्र्याची संगती खोटी. मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणती. जे अंतर्निष्ठ नसतात ते फार उच्च कोटीचे जाणावेत. जे बहुमूर्ख असतात त्यांची संगती खोटी म्हणजे वाईट असते, पण मूर्खाला या गोष्टी कळत नाहीत. शहाणे लोक असतात तेच सर्व जाणतात. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी. अंतरे न राखता भाजी, मिळणार नाही. आपण जर दुसऱ्यांचे अंतःकरण जाणून त्यास प्रसन्न केले तर कुणीही आपल्याला नावाजतो. आपण जर दुसऱ्याचे मन जाणून त्यास समाधान होईल असे वागलो नाही तर भाजीसारखा क्षुद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसी वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष. दक्षास भेटता दक्ष, समाधान होते. हे असे प्रत्यक्ष घडत हे आपल्याला दिसून येते, म्हणून अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावे, त्याचे अनुसंधान ठेवावे. अशा प्रकारे जो आत्मानुभवाविषयी दक्ष असतो त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की अत्यंत समाधान लाभते. मनास मिळता मन, पाहून येती निरंजन.
चंचळ चक्र उल्लंघून पैलाड जाती. गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाला. मनास मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येते आणि मायेचा मीपणाच सर्व उद्व्याप ओलांडून पलीकडे जाता येते. एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले. चर्मचक्षी लक्षिले नवचे कदा. एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असे दिसते. म्हणजे जेथे पाहावे तेथे सर्वत्र तोच दिसतो. पण चर्मचक्षुने डोळ्याने त्याचा अनुभव कधी घेणे शक्यच नसते. नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ. परब्रह्म ते निश्चळ सर्वांठाई. नाना शरीरात तो चंचळ अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो. पण परब्रह्म मात्र सर्वत्र घनदाट कोंदाटलेले असले तरी ते निश्चळच असते. चंचळ धावे एकीकडे ओस पडे दुसरीकडे. चंचळ पुढे सर्वांकडे हे तो घडेना. चंचळ असते ते एकीकडे धावले की दुसरीकडे ओस पडते. चंचळ सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असे कधी घडूच शकत नाही. चंचळ चंचळास पुरेना अवघे चंचळ विवरेना. निश्चळ अपार अनुमाना कैसे येते. चंचळ असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळ मायेच्या सर्व व्यापाला जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कशी करू शकेल. गगनी चालिली हवावी कैसी पावेल पार पदवी. जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा. दारूचा बाण पेटविल्यावर तो आकाशात उंच जातो, पण तो आकाशाला भेदून पलीकडे कसा जाऊ शकेल. जाता जाता तो मध्येच विझतो, कारण त्यात त्याचा स्वभावच आहे. मनोधर्म एक देशी कैसा आकळील वस्तुसी. निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे. त्याप्रमाणेच मन हे एके दिशी असल्याने सर्व व्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसे जाणू शकेल. जो भाग्यहीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्वत्र ब्रह्म असे म्हणतो. नाही सारासार विचार तेथे अवघा अंधकार. खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. जेथे सारासार विचार नसतो तेथे सर्व अंधकारच असतो. अज्ञानी माणूस सत्य असे सार सोडून खोटे असार ग्रहण करतो. एखाद्या लहान अज्ञानी मुलासारखेच त्याचे हे वागणे असते. ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण. महावाक्याचे विवरण वेगळे असे. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तेथूनच पंचमहाभूते व पंचीकरण वगैरे उत्पन्न होते. पण महावाक्याचे विवरण हे यापासून अगदी वेगळे असते. महत्तत्व महद्भूतात तोची जाणावा भगवंत. उपासना हे समाप्त येथून झाली. महत तत्व सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महत्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू होय. म्हणजेच जाणीव कळा किंवा जगज्योती अथवा अंतरात्मा होय. तोच षड्गुणैश्वर्ययुक्त भगवंत जाणावा. त्याचे निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना होय. मूळ मायेतच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते. कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झाले की त्या वस्तूखेरीज दुसरे म्हणून कोणी उरतच नाही, तर कोण कुणाची उपासना करणार. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण. ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे 3 भाग प्रमाण मानले जातात. पण याप्रमाणे वेदाचे ज्ञान झाले तरी ज्यावेळी परब्रह्म वस्तूशी ज्ञाता एकरूप होतो त्यावेळी तो पूर्णतः
प्राप्त करतो यालाच विज्ञान म्हणतात. ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे हेच महत्त्वाचे आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्षण निरूपण नाम समास 5वा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्ष्मण निरूपण नाम समास 5वा समाप्त.